पाडळी केसे या ठिकाणावरील जुबेदा अहमद मुजावर आणि शबाना शमशुद्दीन सरगवास हे 12 तारखेपासून बेमुदत हे आंदोलनाला बसले होते। याचं मुख्य कारण की ती मिळकतीवर ते स्वतः तिथं राहतात, त्यांचं घर आहे, पण त्यांचा घरफाळा भरून घेत नव्हते, म्हणून त्यांनी हे आंदोलन केलेलं होतं आणि न्याय न मिळाल्यास 26 जानेवारीला ते आत्मदहन करणार होते। यासाठी आम्ही त्यांना पाठबळ देऊन गट विकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून आम्ही आता मी बापूसाहेब लांडगे, अनंतराव लादे, इम्रान मुल्ला, संजय कांबळे यांनी पाठपुरावा करून व्हिडिओवर चर्चा करून आम्ही त्यांचा विषय मार्गी लावलेला आहे। तसं त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे आणि या पत्राच्या अनुषंगाने तुमची मागणी पूर्ण केलेली आहे आणि इथून पुढे तुम्हाला कोणी त्रास देणार नाही आणि कागदपत्राची पूर्तता पूर्ण केल्यानंतर तुम्हाला घराचा नियमित करून देण्यात येईल असं एक प्रकारे आश्वासनच दिलेलं आहे आणि तुम्हाला तिथून कोणी काढणार नाही, तुम्हाला कोण दमबाजी करणार नाही असं देखील आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। म्हणून यांचं आता सदस्य जे बेमुदत हे आंदोलन आहे ते आम्ही प्रशासनाच्या लेखी आश्वासनानुसार स्थगित करत आहोत आणि इथून पुढे जर या महिलांना जर कोणी त्रास दिला, ग्रामपंचायतीनं जर त्रास दिला, पंचायत समितीनं त्रास दिला तर आम्ही सर्व भीमशक्ती, विश्व इंडियन पार्टी, RPI, सुशिक्षित बेरोजगार संघटना, सर्व संघटना मिळून एक मोठं आंदोलन आम्ही उभं करणार, याची दखल घ्यावी आणि यांचं बेमुदत हे आंदोलन आज संपुष्टात आलंय आणि थांबवतोय आम्ही, याची प्रशासनानं नोंद घ्यावी। पाडे या ठिकाणच्या आमच्या 2 मुस्लिम महिला त्या ठिकाणी गेले 2-3 दिवस आंदोलनाला बसलेले आहेत। कारण आहे की ते जे राहतं घर आहे ते घर मुळात काही एका घटकाला दिलं होतं, त्या अनुषंगानं ते यांच्या नावे झालं होतं, परंतु या ठिकाणी घरपट्टी भरून न घेतल्यामुळं यांनी आज या ठिकाणी बसून एक 2-4 दिवस आंदोलन केलं होतं। त्याचा पाठपुरावा आमचे विश्व इंडियन पार्टीचे बापूसाहेब लांडगे हे पाठपुरावा करत होते। काल BDO साहेब स्वतः या ठिकाणी आलेले आहेत। BDO साहेबांना आम्ही जी विनंती केलेली आहे, कारण त्याच्यावरती चौकशी करून ह्या महिलेला ते घर त्याला कसं देता येईल, अन्यथा चेहरे बघून किंवा गाव लेवलचा पुढाऱ्याचा कुणाचा तरी कानात ऐकून तर काही चुकीच्या गोष्टी झाल्या तर आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटनेसह सर्व विविध संघटना त्या महिलेला आम्ही न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो।